ठीक है, एक्सेप्शन हैंडलिंग छोटा चैप्टर है, वेटेज ऑफ 4 मार्क्स, बट इम्पॉर्टंट आहे. हा एक सपोर्टिंग टूल आहे प्रोग्रामिंग करताना. आतापर्यंत डायरेक्टली इनडायरेक्टली जे पायथनचे प्रोग्राम करत होतो त्याच्यामध्ये एक्सेप्शन येत होते, पण आपण त्याला इग्नोर केले बघायला गेलं. पण आता ऍक्च्युअली आपण त्याला कसे हँडल करणार, काय काय वे आहे, पायथनने काय काय गोष्टी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे, बिल्ट इन कोणते कोणते एक्सेप्शन आहेत ते आपण हँडल करू शकतो, आणि युजर डिफाईन्ड एक्सेप्शन पण करू शकतो. ते वेगवेगळे प्रकार, फायनली कधी वापरायचा, ऍसेट कधी वापरायचा, फायनलीचा यूज, अँड देन असर्ट स्टेटमेंटचा एक यूज आहे, विथ नो एक्सेप्शन्स, कॉमन एक्सेप्शन कोणत्या, जनरली एरर कसा येतो, आणि त्याला हँडल कसे करायचे, या सगळ्या बाबतीत. ठीक आहे, आधी सिनारिओ समजून घेऊ की एक्झॅक्टली याची गरज का पडली, हे नसतं तर काय झालं असतं, अँड देन विल गो फॉर त्याचे सिंटॅक्स अँड ऑल दॅट थिंग्स. बेसिक पासून स्टार्ट करायचं, सिंपल आहे. एक्झाम मध्ये पण बघून घेऊ काय विचारून घेतलंय त्यांनी, प्रॅक्टिकल मध्ये पण एखादा क्वेश्चन असेलच त्याचं. जनरली आपल्याला हे कनेक्ट करावं लागेल, काय विचारतात ते काय नाही. एक्सेप्शन हँडलिंग, बरेच क्वेश्चन, अरे बाप एवढं. ठीक आहे, पण कॉमन घुमून फिरून त्यांनी तेच विचारलेलं असेल, येऊन जाऊन त्याच्यामुळे काही विशेष नाही एवढं. पण आपण बघून घेऊ साइड बाय साइड. सगळ्यात अगोदर व्हॉट इज एक्सेप्शन इन पायथन ते विचारलंय. व्हॉट आर 2 कॉमन एक्सेप्शन इन पायथन, कुठले आपण करू शकतो, टाईप एरर किंवा झिरो डिवाइड बाय एरर्स. बिल्ट इन एक्सेप्शन्स तोच पार्ट आहे. फायनली ब्लॉकचा काय यूज आहे ते पण आपण बघणार आहे. सिंटॅक्स ऑफ रेज स्टेटमेंट, असेट स्टेटमेंट कसं करायचं ते आपण बघू. एक्सेप्शन हँडलिंग इन पायथन विथ एक्झाम्पल्स, वरती पैकीच त्याचा आन्सर खाली. व्हेरियस टाईप ऑफ एक्सेप्शन्स तेच आहे, बिल्ट इन किंवा स्वतःचा एक्सेप्शन. एक्सपेक्ट क्लॉज विथ नो एक्सेप्शन तोच पार्ट आहे अगेन. असेट्स, कस्टमर्स, बाकी घुमून फिरून टाईप आहे एक्सेप्शनच आहे, पण त्याने खूप वेगवेगळ्या वेने विचारलेले खूप सारे क्वेश्चनचा आन्सर हा कॉमन आहे बघायला गेलं. ठीक आहे, पण माहिती पाहिजे याचं जे आन्सर आहे ना ते 4-5 आन्सरला सूट होतं. म्हणजे याचं जे आन्सर तुम्ही लिहिणार आहे ते तुम्हाला इथे पण लागेल, इथे पण लागेल, इथे पण लागेल, इथे लागेल, इथे लागेल, इथे पण लागेल, इथे. ठीक आहे, कॉमनच फॉर्मॅट आहे, पण त्याच्यानुसार आपल्याला लिहायला पाहिजे. तर मेन मेजर थीम आपल्याला समजून घ्यायचं, व्हॉट इज एक्सेप्शन्स इन पायथन. ठीक आहे, आधी जनरल फ्लो समजून घ्या की विदाउट एक्सेप्शन प्रोग्राम मध्ये काय होत होतं आणि याची गरज का पडली. जोपर्यंत त्याचं नीड समजणार नाही आपल्याला, ते एक्झॅक्टली समजणार नाही की याला आणलं का आपण केलंय. थोडं स्टार्ट करू, एक सिम्पलचं मी एक्झाम्पल घेतो. ऍझ्युम कर आपल्या फोल्डर मध्ये जाऊन आपण सेव्ह करूया प्रोग्राम्स, CMCS पायथन. छोटे छोटे प्रोग्राम्स आहे, बट इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये पण भरपूर क्वेश्चन त्याच्यावर विचारलेले, त्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करू. सो मी एक्सेप्शन डेमो म्हणून एक फाईल करतो, EX डेमो. एक छोटासा प्रोग्राम करतो ऍज युजल. आपण काय करतो इथे, मी प्रिंट करतोय, प्रिंट करताना मी इथे म्हणतोय की नॉर्मल फ्लो, NORML, नॉर्मल फ्लो, FLOW 1. ठीक आहे, हा प्रोग्राम लिहिला. सिंटॅक्स 2, 3, 4 आणि 5 वेळेस लिहितो. सिंपल स्टेटमेंट लिहितो, कॉन्सेप्ट समजून घ्या. सिंटॅक्स छोटे छोटे, बट व्हाय एक्सेप्शन्स, दॅट इज इम्पॉर्टंट. त्याला रन केलं तर आउटपुट काय, 1 2 3 4 5, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी 2 लाईन नंतर ना काहीतरी कॅल्क्युलेशन बघायचं फक्त. जसं मी A इज इक्वल टू एक व्हॅल्यू स्टोअर करतो 8, अँड B इज इक्वल टू समथिंग काहीतरी स्टोअर करतो ॲज 2, अँड देन मी एक कॅल्क्युलेशन करतो A डिवायडेड बाय B, जसं प्रिंट इट. काही प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. ऍज युजल रेग्युलर बेसवर कॅल्क्युलेशन प्रिंट होईल, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. बट ॲज्युम करा की सडनली बेसिकली एरर जे येतात ना ते त्याचे टाइप्स असतात. जनरल एरर काय असतो, तुमचा जो सिंटॅक्स एरर असता, तुम्हाला लगेच त्यांनी सांगितलं असतं, राईट. डबल, जसं सिंटॅक्स एरर, एखादा एक्झाम्पल बघायचं असेल सिंटॅक्स एररचा, तर अजून करा की मी इथे एक डबल कोट मिस करतो. हा काय तुमचा डायरेक्ट सांगेल तो, आहे ना. जे सिंटॅक्स आहे तो सांगतोय, म्हणजे प्रोग्राम रन व्हायच्या अगोदरच तो चेक करून सांगतोय की तुमचं सिंटॅक्स चुकीचं आहे.
हा एक पार्ट आहे. दुसरा एरर होऊ शकतो की लॉजिकल एरर्स. लॉजिकल एरर म्हणजे तुम्ही ए डिव्हाइडच्या ठिकाणी वेगळं काहीतरी लिहून टाकलं, ना? मग तो वेगळं तुम्हाला डिव्हायडेशन करायचं होतं पण मल्टिप्लिकेशन झालं. हा लॉजिकल एरर झाला, दुसरा टाइपचा. बट अपार्ट फ्रॉम काही एरर असे असतात, जे ना रन टाइम येतो. त्याचा युजरशी काही संबंध नसतो. बेसिकली बघायला गेलं तर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करा. तुमच्या फोनमध्ये असेल किंवा कुठेही असेल. कुठल्याही नंबरला जर तुम्ही त्याला डिव्हाईड करायला गेले 0ने, यांनी पण एक्सेप्शन हँडल केलेले आहे. ह्याने जर नसतं केलं ना, तर पूर्ण सिस्टम क्रॅश झाला असता, बंद झाला असता. सेम जर गोष्ट आपण इथे करायला गेलो, कुठल्याही नंबरला जर डिव्हाईड करायला गेलो 0ने, आता तुम्ही आउटपुट बघा. काय आलं? डिव्हिजन बाय 0 एरर्स. हा एक एक्सेप्शन आहे. ठीक आहे. एक्सेप्शन तर आला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, बट त्याचा मेन प्रॉब्लेम काय झाला? पुढचे जर तुमचे 100 लाईन जरी असते तरी ते एक्झिक्यूट होत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. मग ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येक लँग्वेज मध्ये, जावामध्ये पण एक्सेप्शन हँडलिंग आहे. इव्हन पुढच्या सगळ्या लँग्वेज मध्ये आहे. त्याच्यासाठी म्हणून काय आलेलं तुम्हाला एक्सेप्शन आलेलं आहे. मग आपल्याला जिथे जिथे असे रन टाइम एरर येण्याची शक्यता आहे, तो ब्लॉक आपल्याला प्रोटेक्ट करायचा असतो. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी पायथनने ट्राय आणि एक्सेप्ट कीवर्डचा यूज केलेला. ठीक आहे. त्याच्यामध्ये फायनली पण आहे, काही कस्टम एक्सेप्शन पण आहे, काही मल्टिपल ट्राय कॅच ब्लॉक पण, डिफरंट डिफरंट टाइप्स. बट बेसिक फंडामेंटल इज दिस, की हँडल दिस काइंड ऑफ एक्सेप्शन्स पायथन मध्ये ट्राय आणि एक्सेप्टचे दिलेले आहेत. तुमचे पहिले एक दोन पॉईंट दिलेले आहेत ना, की पायथन एक्सेप्शन म्हणजे काय. पायथन एक्सेप्शनचा अर्थ असो की रन टाइम एरर्स. मग असं एखादं एक्झाम्पल देऊन तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायचं की वाय एक्सेप्शन, बिकॉज इफ एक्सेप्शन अकर्स दिस फर्दर लाईन इज नॉट गेट एक्झिक्युट. राईट. मग याला हँडल कसं करणार? ठीक आहे. कॉमन एक्सेप्शन म्हणजे हे, हा एक टाइपचा एक्सेप्शन झाला. ठीक आहे. 2-3 एक्सेप्शन जनरेट करून टाकतो. त्याच्यामुळे अजून एक अज्युम करा की तुम्ही ए इक्वल टू सपोज ए इक्वल टू 2 लिहिलं आणि बी इक्वल टू 2च लिहिताय. ठीक आहे. पण 2 कसा आहे तुमचा? राईट. ए प्लस बी. कुठला एरर? टाइप एरर. तसे कॉमन एरर आहे. टाइप एरर, झिरो डिव्हिजन बाय एरर, ते तर कॉमन एरर. हा एक्झाम्पल देताना तुम्ही देऊ शकतात की व्हॉट आर द एरर्स अँड द कॉमन एरर्स. लक्ष देत आहे? पहिले तो पॉइंट एक्सेप्शन का गरज लक्षात आले, कारण पुढचे लाईन एक्झिक्यूटच होत नाही एरर आला तर. मग त्यासाठी पायथन मध्ये एक्सेप्शन आणलं गेलेलं आहे. आणि कॉमन एरर 2-4 एरर तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की टाइप एरर आहे आणि झिरो डिव्हिजन बाय एरर आहे. इवन दो अजून एक एरर बघायचा असेल तर मी सगळे एरर ना ठेवतो, तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. हा झाला तुमचा टाइप एररचा. तुमचा दुसरा एरर कोणता होता? झिरो डिव्हिजन बाय एरर्स. हा फर्स्ट एरर आहे. असं नाही करता येणार, मी सिंगल कोट मध्ये कमेंट देतो. हा कुठला एरर आहे तुमचा? झिरो डिव्हिजन एरर. राईट. 3-4 एरर माहिती पाहिजे, एक्झाम मध्ये काही पण विचारू शकतात. हा एरर कुठला आहे तुमचा? सेकंड वाला. टाइप एरर्स. ठीक आहे. टाइप चुकीचा आहे, मिसमॅच आहे. TYPE टाइप एरर्स. ठीक आहे. अजून एखादा एरर्स मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल अज्युम करा, तुम्ही करता काय, एक लिस्ट घेऊन टाकली आहे. लिस्ट मध्ये काय व्हॅल्यू आहेत? 1 2 3. ठीक आहे. पण व्हॅल्यू ऍक्सेस करताना एल ऑफ आपल्याला माहिती आहे, आता इंडेक्स आपल्याकडे काय 0 1 आणि 2 एवढेच व्हॅल्यू, पण तुम्ही 5 केली है ना. सिंटॅक्स एरर आहे का? सिंटॅक्स एरर नाहीच आहे. इंडेक्स काही पण पास करू शकतो. पण ज्याला रन करायला जाऊ आपण, तो एक एरर देईल. आता दोन एरर आहे त्यामध्ये. हा पण एक टाइपचा एरर. आपण इथे काय डायरेक्टली सी प्रिंट केलंय, पण सी कडे व्हेरिएबल वगैरे काही केलंय का? नाही. असं डायरेक्ट अनव्हॅलिड तुम्ही इनव्हॅलिड काही प्रिंट करत असाल, त्याचं आउटपुट पण काय येतं तुमचं? एररच येतो. कुठला एरर आला? नेम एरर. अनडिफाईन्ड व्हेरिएबलला कुठला एरर येतो? नेम एरर. 4 टाइपचे एरर येत आहे: झिरो डिव्हिजन एरर, टाइप एरर, नेम एरर.
पण याच्यात अजून एक बघितलं का, इथे पण एरर आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर एक्सेप्शन आहे. पण तो पुढे गेला का? नाही. आधीच एरर येऊन गेला त्याच्यामुळे पुढे जाण्याचा काही संबंध नाही. आता सध्यासाठी मी याला कमेंट करतो आणि आता रन करतो. कुठला एरर आहे? लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. जी इंडेक्स नाहीच आहे. इंडेक्स एरर्स. ठीक आहे? हे तुम्हाला असे 3-4 एरर माहिती पाहिजे. एक्झाम मध्ये विचारले आणि विचारलंच आहे. विचारणार म्हणजे काय? इथे जे दिसतं व्हॉट इज एन एक्सेप्शन इन पायथन? त्याच्याबद्दल देऊ शकता. व्हॉट आर द 2 कॉमन एक्सेप्शन इन पायथन? काय-काय देणार? आपण 4-4 बघितले. टाइप एरर आहे, नेम एरर आहे, झिरो डिव्हिजन एरर आहे, इंडेक्सचा एरर आहे. ठीक आहे? आणि हे पण आहे, व्हॉट आर द बिल्ट इन एक्सेप्शन्स किंवा कॉमन एक्सेप्शन. दोघांचा आन्सर एकच. तुम्हाला काही विशेष करायची गरज नाही. ठीक आहे? फायनली वगैरे बघू आपण हे सगळं हँडल वगैरे करायचं. एक्सेप्ट हँडलिंग इन पायथन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. आता आपण हे बघू. व्हेरियस टाइप ऑफ एक्सेप्शन हँडलिंग इन द पायथन. या दोघांचा आन्सर ना एकच आहे बघायला गेलं तर. याने काय सांगितलं एक्सप्लेन एक्सेप्शन हँडलिंग इन पायथन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. याने फक्त काय विचारलं व्हेरियस टाइप ऑफ एक्सेप्शन. व्हेरियस टाइप म्हणजे 2-3 एरर हँडल करून दाखवायचे. आयदर तुमचा झिरो डिव्हिजन एरर असेल, टाइप एरर असेल, इंडेक्स एरर असेल. हेच एरर तुम्हाला हँडल करायचे. मेजरली कळतंय हँडल्स कसे एरर्स वगैरे येतात, राईट? आणि त्याला हँडल कसं करायचं. नाही, फक्त एरर कसे जनरेट करायचे ते लक्षात आलं. फक्त एरर बद्दल क्वेश्चन आला, दीज आर द एक्सेप्शन्स. रन टाइम एरर म्हणतात त्यांना. तो आपल्याला जनरेट करून द्यायचा. मग हे एक एक्झाम्पल तुमच्या 2-3 क्वेश्चनचा आन्सर देऊन टाकतो. सिंपल खूप सिस्टीम खूप सिंपल असते. फक्त माहिती नसतं की हे असं पण काय आहे. दिसायला एवढे 8-10 क्वेश्चन दिसतात, पण 4-5 क्वेश्चनचा आन्सर एकच असू शकतो. फक्त आपल्याला ते अरेंज करता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आता मेजरली आपण इथे फोकस करू. 2-3 टाइपचे इथे लक्षात येतं. व्हॉट इज एक्सेप्शन्स ते पण लक्षात आलं, की एक्सेप्शन इज अ रन टाइम एरर्स. फॉर एक्झाम्पल 2-3 एक्सेप्शन देऊन टाकायचे तुम्ही. टाइप एरर, इंडेक्स एरर, समथिंग समथिंग. 2 कॉमन एक्सेप्शन म्हणा, बिल्ट इन एक्सेप्शन म्हणा, वन ऑन द सेम. ठीक आहे. आता मेन बघायचं राईट अ सिंटॅक्स. इथे रेजच्या नंतर बघू हे पार्ट. एक्सेप्शन हँडलिंग. हँडल कसे करणार एक्सेप्शन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल और व्हेरियस टाइप ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. दोघांचा आन्सर काय? एकच. मग आता हे एरर येण्यापासून वाचवायचं कसं? एक विथ एक्सेप्शन अँड विथ नो एक्सेप्शन. दोन्ही टाइप बघून घ्या. पण आता पहिला पॉईंट बघू आपण. एक्सेप्शन विथ हँडलिंग. हाच पॉईंट तुम्हाला सिलेबस मध्ये कसं दिलेला आहे, की कॉमन एक्सेप्शन झालं, एक्सेप्शन हँडलिंग इन पायथन. आधी आपण फक्त ट्राय कॅच बघू, नंतर एल्स पार्ट पण त्याच्यात ऍड करता येतो, तो पण बघू, कारण याच्याबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. नंतर नो एक्सेप्शन्स आणि मल्टिपल एक्सेप्शन्स इन ट्राय कॅच अँड फायनल. एक एक गोष्ट बघू. सगळ्यात पहिली गोष्ट थीम. वाय वी नीड एक्सेप्शन हँडलिंग? जस्ट बिकॉज ऑफ दिस. एखादा एक्सेप्शन आला तर त्याच्या पुढचे तुमचे 100 जरी लाईन असेल तरी तो एक्झिक्यूट होत नाही. हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे एक्सेप्शन हँडलिंगचा. त्याच्यामुळे त्याला हँडल करणं खूप गरजेचं. हे एक्झाम्पल ऍज इट इज राहू देतो मी. आता आपण एक नवीन एक्झाम्पल घेऊ. न्यू फाईल. आणि कुठल्याही एक टाईपचं एक्सेप्शन तुम्ही जनरेट करू शकता. जसे मी याला ट्राय EXEPT. कुठले एक कॉमन एरर जनरेट करून घ्या, जो तुम्हाला हँडल करता येईल. आयदर मी लिस्टचं पण करू शकतो, जसं लिस्ट इक्वल टू सपोज 1,2,3. ठीक आहे. आणि मी इथे प्रिंट करायला बघतोय. एल ऑफ 5. याच्या आधी थोडस रेग्युलर वाटण्यासाठी आपण काही प्रिंट स्टेटमेंट वगैरे टाकू. प्रिंट नॉर्मल फ्लो 1 FLOW. नॉर्मल फ्लो 1. ठीक आहे. आणि मी इथे नॉर्मल फ्लो 2 वगैरे करतो. म्हणजे एक्सेप्शन हँडल झाल्यानंतर काय फरक पडतो ते लक्षात येईल. नॉर्मल फ्लो. आधी एरर न करता आपण एक्झिक्यूट करू, जसं की फर्स्ट एलिमेंट ऍक्सेस करतोय. काहीच प्रॉब्लेम नाही. ऍज युजल रेगल नॉर्मल फ्लो 1, 2 आहे. नॉर्मल फ्लो 2. रेग्युलर प्रोग्राम्स. सडनली मी इंडेक्स जास्त देऊन टाकला आणि तो इंडेक्स अवेलेबलच नाहीये लिस्टमध्ये. एरर्स. इंडेक्स आउट ऑफ रेंज एक्सेप्शन. जिथे रेड लाईन येऊन गेलं त्याचा अर्थ समजायचा की देयर इज अन एक्सेप्शन. आता आपण हे बघायचं की पायथनने असं प्रोव्हिजन काय दिलेलं आहे जे आपल्याला हँडल करता येईल. जावा लँग्वेज मध्ये जर तुम्ही केलं असेल, तुम्ही तिथे काय लिहिता? ट्राय अँड कॅच. CATCH कॅच. याच्यामध्ये तुम्ही एक्सेप्शन लिहितात ऍज ई आणि ते सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ई प्रिंट करतात.
हा पार्ट होता. याच्यात थोडंसं वेगळं ट्राय आहेच, पण सिंटॅक्स थोडा वेगळा आहे. इथे तुम्हाला जिथे एरर येऊ शकतो तिथे काय करणार तुम्ही ट्राय कोलन ऑब्विसली तर ब्रॅकेट नाहीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक वर्ड लिहायचं इथे EXCEPT एक्सेप्ट. ठीक आहे. आधी आपण एक्सेप्ट जाऊ आणि इथे 2-3 वे आहेत. एक्सेप्ट नंतर तुम्ही इथे टाइप ऑफ एरर देऊ शकता. कुठल्या टाइपचा एरर येतोय? टाइप ऑफ एरर्स ॲज ई. मग त्याच्यानंतर तो तुम्हाला ई प्रिंट करता येतो. तर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती की कुठल्या टाइपचा एरर येणार आहे, तर तो एरर द्या. तर तुम्हाला माहित नाही कुठला एरर येणार आहे, त्यावेळी तुम्ही डायरेक्टली इथे काय देऊन टाका एक्सेप्शन. एक्सेप्शन दिल्याने तो काय करतो ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन हँडल करतो. ऑल टाइप्स. तुम्ही स्पेसिफिक दिलं तर तेवढा एरर आला तरच तो हँडल करेल. दुसरा एरर आला तर नाही करणार. ठीक आहे. त्यामुळे मोस्ट कॉमनली एक्सेप्शन वापरलं जातं. पण दोन्ही वेने करून बघू. आता नॉर्मली आता एरर येतोय त्याच्यामुळे पुढचे लाईन आपली एक्झिक्यूट होत नाही. फिर हँडल कैसे करणे का? सिंपल आहे ट्राय एक्सेप्ट ब्लॉक आहे. आपण जिथे एरर येऊ शकतो तिथे जाणार. त्याच्या आधी टाईप करणार ट्राय आणि जेवढा कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे तो ऑब्विसली टॅब मध्ये असेल. एक्सेप्ट जो आहे तो एक्झॅक्टली ट्रायच्या खाली लिहायचा EXCEPT एक्सेप्ट. ठीक आहे. आता एक्झॅक्टली इथे आपल्याला एरर माहिती आहे. त्यामुळे मी ते इंडेक्स एरर मेन्शन करतो. ठीक आहे. ॲज ही CF PRINT प्रिंट ही करा. त्याला रन करा. तुम्ही दोघांमधला फरक बघा. ठीक आहे. नॉर्मल फ्लो 1 एक्झिक्यूट झाला. दुसऱ्या नंबरला कोड आपला गेला. ही लाईन एक्झिक्यूट झाली. इथे आल्यानंतर हा आपण एरर थ्रो करतोय. आपण जो थ्रो केलेला एरर तो हँडल केलाय. म्हणून त्या रेड लाईन काहीच नाही आलं. प्रॉपरली जो एक्सेप्शन आहे तो हँडल होऊन गेला आपला. एक्सेप्शन हँडल झाला. म्हणून तर पुढची लाईन एक्झिक्यूट झाली. जर इथे जर एररच हँडल झाला नसता तर पुढच्या लाईन जो तो एक्झिक्यूट झाला. ठीक आहे. एवढंच आहे पूर्ण तुमचं सिलेबस म्हणजे एक्सेप्शन टॉपिक. याच्या पलीकडे काहीच. तुम्हाला मेन थीम काय याला आणलं गेलं याच्यासाठी जर एरर आले तर पुढचे लाईन एक्झिक्यूट होत नाही. पण आपल्याला असे काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे. जे एरर जरी आला तरी पुढचे लाईन एक्झिक्यूट झाले पाहिजे आणि एरर नाही आला तर ऑब्विसली तो एक्झिक्यूट होणारच. काहींना असं कन्फ्युजन वाटतं की मग एरर नाही आला तर मग याचा फायदा आहे ना. हे तर असंच क्वेश्चन झालं ना जसं की गाडीमध्ये एअर बॅग येतात फोर व्हीलर मध्ये. माझा ऍक्सिडेंट होणार नाही एअर बॅग कसं नाही पण सांगून होतं का काय कधी पण होऊ शकतं. सेम मॅनर जर आता मी इथे एरर दिलाच नाही तर काही प्रॉब्लेम नाही. जे तुमचं रेग्युलर आहे ते होणारच आहे. पण इन केस जर एरर आला तरी तुमच्या पुढच्या लाईनला काही धोका नाही ना. त्या तर रेग्युलर होतील. दिस इज वाय वी नीड अन एक्सेप्शन ट्राय अँड एक्सेप्ट ब्लॉक. ठीक आहे. इथे एक सिनॅरिओ लक्षात येतोय की आपण कुठल्या टाईपचा एरर हँडल करतोय. ऍज्युम करा की तुमच्या इथे दुसरा लाईन पण प्रोग्राम्स आहे. जसं की मी इथे डायरेक्टली प्रिंट करतोय एखादा व्हेरिएबल सी. सी हा व्हेरिएबलच नाहीये. आता बघा जरी आपण एक्सेप्शन लिहिलेलं आहे ट्राय एक्सेप्ट ब्लॉक का आलं नेम एरर. फायदा काय झाला एक्सेप्शनचा? तुम्ही सीट बेल्टच बांधलेली नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इन शॉर्ट म्हणून काय इथे कुठल्या टाईपचा एरर आला आता नेम एरर. मग तुम्ही इथे काय म्हणणार नेम एरर. आता हँडल होईल ना नेम एरर. सीन काय होतं लक्षात घ्या. इथे फ्लो मध्ये तुम्हाला वाटत असेल की 2-2 एरर आहे मग कसं काय हँडल करायचं आहे ना. आपलं काय सीन आहे आपला प्रोग्राम लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. त्याला हा एरर आला इथे त्याने डायरेक्ट कुठे गेला तो इथे इथे आलंच नाही. ठीक आहे. तुम्हाला सेकंड फ्लो दाखव तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. आणि अजून करा की मी ना इथे सी इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू प्रिंट करतो. म्हणजे मी इथे सी इक्वल टू टेस्ट नावाची व्हॅल्यू करतो. म्हणजे याला व्हॅरिएबल भेटला त्या लाईनला एरर येणार नाही. मग पुढे जाईल तो पुढे जाईल पण तरी एक्सेप्शन येईल. का बरं चुकीचं टक्के. याला अवॉइड करण्यासाठी काय करणार तुम्ही सिंपल एक्सेप्शन टाका. एक्झाम मध्ये पण डायरेक्टली हे लिहून टाकायचं
ठीक आहे, एक्सेप्शन. पण तिथे जर त्यांनी स्पेशल टाईप ऑफ आता काही काही क्वेश्चन्स विचारतात की बिल्ड इन एक्सेप्शन्स वगैरे, तेव्हा एक्झाम्पल देताना तुम्हाला तेच एक्सेप्शन द्यायचे. ठीक आहे, कॉमन एक्सेप्शन्स, नेम एरर जो पण आहे, टाईप एरर्स अँड ऑल दॅट थिंग्स. 2-3 एरर पाठ करून म्हणजे लक्षात राहून दे. सिंटॅक्स तोच आहे. तो एरर तुम्हाला लिहायचा. इथे तर ऑटो जनरेट होतो, पण तिथे होणार नाही. आता हा एरर आला तरी हा हँडल होणार, इवन दो हा एरर आला तरी काय होणार आहे, तो हँडलच होणार आहे. ठीक आहे, म्हणून एकच प्रोग्राम तुमचे मल्टिपल क्वेश्चनचे आन्सर देऊन, हे लक्षात आले. ट्राय एक्सेप्ट इंटेंटेशन प्रॉपरली करायचं, एक्सेप्शन ऍज अ ई, राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक पार्ट आहे तुमचा. आणि ते ईच्या ठिकाणी काही पण लिहिलं तो तर ऑब्जेक्ट आहे, ते तुमचं नाव लिहा, काही फरक पडत नाही. किंवा काही नाही लिहिलं तरी एक्सेप्शन येऊ शकतं. ऍज अ म्हणजे अलाइज असतं ते. ठीक आहे, माझं नाव लिहा, ते सवय असते ऍज अ ई. इव्हन तर जावामध्ये पण तुम्ही बघत असाल, मेन क्लासमध्ये आपण स्ट्रिंग ARGS लिहितो. तर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं, इफ आय चेंज दिस ARGS वर्ड, इज दॅट फाईन? तो म्हणला की नाही सर, वो आर्ग्युमेंट का शॉर्ट फॉर्म उसी को लिहो. असं नाही, तुम्ही तिथे ABCD पण लिहा. ठीक आहे. आणि अजून एक इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला होता की तुमचा मेन क्लासमध्ये किती क्लास आहे. ते खूप लवकर लोकांना सांगता येत नाही. ते म्हणते सर एक ही तो क्लास आहे, मेन क्लास. पण तुमचा जो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट लिहिता, सिस्टीम पण काय आहे तुमचं, तो क्लासच. लवकर ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, फाईन. हे लक्षात आलंय मेजर. हा एक सिंपल एक्झाम्पल 2-3 क्वेश्चनचे आन्सर देऊन टाकणार तुम्हाला, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. फाईन. सो कुठपर्यंत आलो आपण, एक्सेप्शन हँडल करता येते, पायथन एरर, कॉमन एरर, एक्सेप्शन हँडलिंग इन पायथन. पण आतापर्यंत आपण काय बघितलं, ट्राय आणि एक्सेप्ट. मग हा एल्स पार्ट काय. ठीक आहे, याच्यात एक ऑप्शन पण आहे एल्स, तो पण एक एक्झाम्पल बघू. आणि दुसरा एक पार्ट आहे एक्सेप्ट स्टेटमेंट विथ नो एक्झिक्युशन, नो एक्सेप्शन. ठीक आहे, हा खूप रिस्की होऊन जातो ऍक्च्युली, खूप रेअरली वापरतात, बट एक्झाम मध्ये पण आलेला आहे क्वेश्चन, तर माहिती पाहिजे आपल्याला, जर असं काही विचारलं तर त्याचं आन्सर काय द्यायला. ठीक आहे, म्हणजे इथं बघितलं एक क्वेश्चन विचारलेलं आहे त्यांनी. हा, एक्सप्लेन एक्सपर्ट क्लॉज विथ नो एक्सेप्शन, है ना, तर माहिती पाहिजे. एक्झाम्पल द्यायचं सिंपल काय आहे, आधी आपण हे बघू एल्स पार्ट. ट्राय एक्सेप्ट कळालं इथपर्यंत, एल्स पार्ट काय ते बघू. आता एल्स पार्ट म्हणजे काय, तुम्हाला जेव्हा एरर येणार नाही तेव्हाच आउटपुट प्रिंट करा, त्याचा अर्थ असा होतो. जनरली हा कॉमन फॉर्मॅट आहे, याने सगळं काम होतं. ठीक आहे, सगळंच एक्सेप्शन हँडलिंग तुमचा चॅप्टर इथे कव्हर होतं, पण त्यांनी वेगवेगळे व्हेरिएशन दिलेले आहेत, ते आता त्याच्यानुसार बघू. पुढचं काय पार्ट बघायचं आपल्याला, एल्स. एल्सचा आधी बघू ना, मग आपण करू. चला, नवीन प्रोग्राम घेतो मी. ठीक आहे, तर एक्सेप्शन एल्स पार्टचं पण बघू. सिंपल PRINT प्रिंट, PRINT प्रिंट. हे थोडस मिनिंगफुल वाटतं, बाकी काही नाही. असं गरजेचं नाही की तुम्ही एक्झाम मध्ये हे लिहायला पाहिजे, पण एक्सप्लेन करायला तुम्हाला सोपं होऊन जाईल की पुढचे लाईन एक्झिक्यूट होत नाहीये आणि आउट एरर हँडल केल्यामुळे ते प्रॉपरली पुढचे लाईन तुमचे एक्झिक्यूट होत आहेत. ठीक आहे, एक सिंपल डिव्हिजनचाच मी एक्झाम्पल घेतो. सपोज A इज इक्वल टू 8 करणार आहे मी, B इज इक्वल टू 4 करणार आहे, C इज इक्वल टू A डिवाइड बाय B. सही आहे. ऑब्विसली 0 जर आला तर आपल्याला एरर येतो, राईट. PRINT आता काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळे रेग्युलर वेने एक्झिक्यूट झाला. एरर जर आला, चुकून डिव्हिजन बाय 0 केलं आपण, तर हा एरर देणार आहे. ठीक आहे, याला हँडल करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय, TRY ट्राय कोलन. मी इथे फक्त ना एवढं लिहितो, सॉरी टॅब द्यायचं मला, सिलेक्ट नाही येते. ठीक आहे, टॅब मी कॅप्स दाबत होतो, कसं काय नाही टॅब्स. ठीक आहे, हँडल कसं करणार आपण, एक्सेप्ट EXCEPT एक्सेप्ट, एक्सेप्शन देऊन टाकू, टेन्शन नाही राहणार, जे पण एरर येऊ हँडल होऊन जाईल. एक्सेप्शन ऍज ई
याला मी प्रिंट करून टाकतो इथे, प्रिंट ए. ठीक आहे. याच्यानंतर मी इथे लिहिल ELSE एल्स. काय प्रिंट कर प्रोग्रामचा नुसतं. या प्रोग्रामचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रोग्राम रेग्युलरली एक्झिक्यूट करा. एरर आला तर एरर हँडल करा. एरर जर नसेल येणार तरच तुम्ही आउटपुट मध्ये प्रिंट करा. ठीक आहे. आता काय होणार आहे, एरर येणार आहे, त्यामुळे एरर हँडल झाला. एल्स पार्ट एक्झिक्यूट झालं का आपलं? नाही. सिंपल एपीएल सारखंच आहे. इथे मी प्रॉपरली आता व्हॅल्यू टाकतो ऍज अ सपोज 4. कॅल्क्युलेशन झाला, एरर नाही आला, म्हणून आपल्याला आउटपुट प्रिंट होईल. ठीक आहे. थोडं वेगळ्या स्ट्रक्चरने विचारलंय, पण विचारलं तर विचारलं, सांगावं तर लागेल आपल्याला. ठीक आहे. हे लक्षात घ्या. हे प्रोग्राम मी देणार तुम्हाला सगळे. ट्राय एक्सेप्ट एल्स पार्ट. ठीक आहे. हा एक सिंपलचा डेमो. एक एक डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही टाईपचं एक्सेप्शन जनरेट करा, तिथे काहीच रेस्ट्रिक्शन नाहीये. एखादा एक्झाम्पल लक्षात ठेवा, टाईप एररचा किंवा झिरो डिव्हिजन बाय एररचा. तोच तुम्ही घुमून फिरून त्याला करू शकता. पार्ट आहे. पुढचा पार्ट जो पार्ट आहे की हा झाला एक्सेप्ट स्टेटमेंट विथ नो एक्सेप्शन, विदाउट एक्सेप्शन. कारण आपण प्रत्येक वेळेस कॅच केलं तर एक्सेप्शन दिलेलं आहे की कुठल्या टाईपचं एक्सेप्शन येणार आहे. पण आता जर दिलाच नाही तर काय होईल ते एकदा बघू. न्यू फाइल्स, नो एक्सेप्शन असं नाव देतो, लक्षात राहील थोडं. ऍज युजल प्रिंट करा आपला रेग्युलर पॅटर्न, हे लक्षात राहील जर. नॉर्मल फ्लो FLOW, फ्लो 1. सेम कॉपी करणार आपण नॉर्मल फ्लो 2. सही. इथे आलो. एरर, कुठला एरर जनरेट करायचा, टाईप एरर करून घेतो मी. A इज इक्वल टू 2 करतो आणि B इज इक्वल टू स्ट्रिंग मध्ये काहीतरी व्हॅल्यू ठेवतो 4 वगैरे. आन्सर आपण प्रिंट करणार आहे A प्लस B. दिस इज एरर ऑफ टाईप एरर्स. ठीक आहे. मग आपल्याला याला इथेच प्रिंट करतो आपण. एल्स पार्ट करायचा असेल तर तो वेगळ्या वेने करता येतो, पण ऍज ऑफ नाउ विल चेंज. हा एक्सेप्शन देणार म्हणून आपण याला हँडल करावं लागेल. हँडल करण्यासाठी आता त्यांनी काय सांगितले, ट्राय तर तुम्ही वापरा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट एक्सेप्ट विदाउट एक्सेप्शन. म्हणजे आपल्याला इथं एक्सेप्ट लिहायचं आहे, असं नाही की लिहायचं नाही. EXCEPT डायरेक्ट खोलर PRINT प्रिंट. इथे काय टाकणार तुम्ही? एरर. सिंपल. वर्क होईल का? का बरं निघणार? का बरं नाही होणार? हँडल झाला ना तो. पण कुठल्या टाईपचा एरर आहे तो सांगेल का तो? याचा ड्रॉबॅक पण आहे ना. याचा फायदा हे आहे की ठीक आहे, तुमचं पुढचे लाईन एक्झिक्यूट होऊ शकता, पण तुम्हाला स्वतःला तिथे द्यावा लागेल की कुठला एरर येऊ शकतो. त्याच्यापेक्षा सिस्टीम जनरेटेड एरर काय होईल, तो सांगतो ना एक्झॅक्टली की हा एरर आहे, तो एरर आहे. एक्सेप्शन तर अजून बेटर आहे, तो सगळ्याच टाईपचे एरर हँडल करतो. स्पेसिफिक करायचं असेल तर स्पेसिफिक पण करू शकता. पण हे जे आन्सर आहे, कुठल्या क्वेश्चनचा आन्सर आहे, तुमचा हा पार्ट आहे. ठीक आहे. एक्सप्लेन द एक्सपेक्ट क्लॉज विथ नो एक्सेप्शन्स. आपला एक्सेप्ट हा क्लॉज नो एक्सेप्शन. याचा अर्थ तुम्हाला जो एरर तुम्हाला इथे देत आहे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. एक कस्टम मेसेज म्हणून पण याचा वर्क होतो, तुम्ही त्याच्या वेळी करू शकता. सिंपल सिंपल एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येत असेल. सगळा फ्लो ऍज इट इज आहे. ट्राय एक्सेप्टच लिहायचंय, कधी एक्सेप्शन लिहायचंय, कधी स्पेसिफिक लिहायचंय, किंवा कधी नाही लिहायचं, कधी एल्स लिहायचं. सिंपल आहे. इथपर्यंत लक्षात आले सगळे प्रोग्राम्स काय काय करतो आपण. ट्राय कॅच, एक्सेप्शन्स हँडल करा, नाही हँडल करा, बट एक्सेप्ट. ठीक आहे. बी नेक्स्ट पॉइंट आपण बघू एक्सेप्शन हँडलिंगचा. विथ नो एक्सेप्शन्स लक्षात आलं? इथपर्यंत कळालं?
ठीक आहे. आपण आता काय करू, पुढचे पॉइंट ना एकाच वेळेस नाही घेणार. आपण 2 दिवसात ते कव्हर करू. ठीक आहे? म्हणजे ते खूप एक्स्ट्रा होऊन जाईल. फायनली आणि कस्टम एक्सेप्शन कसे वगैरे जनरेट करायचे आणि असर्ट काय स्टेटमेंट आहे ते आपण बघू. पण त्याच्या आधी हे लक्षात आलंय इथपर्यंत. एक्सेप्शन्स, कॉमन एक्सेप्शन, बिल्ट इन एक्सेप्शन, ट्राय कॅच आपण नंतर बघू. रेज स्टेटमेंट पण नंतर बघू. असेट्स एक आहे ते पण आपण नंतर बघू. अँड फक्त एक पॉइंट तिथे बघायचं मला की मल्टिपल एक्सेप्शन म्हणजे काय. हा, पण त्या केसमध्ये आपण एका वेळी एकच हँडल करत होतो. पण तिथे तुम्ही काय करू शकता, एकाच वेळी खूप सारे एक्सेप्शन लिहू शकतो. ठीक आहे, हा जो पार्ट आहे, हे प्रत्येक याच्यामध्ये आपण एक्सेप्शन किती वेळा लिहिलं होतं, एकच वेळा लिहिलं होतं. ठीक आहे, तसं नाही करता तुम्ही काय करणार तिथे, म्हणजे हा जो प्रोग्राम जर घेतला आपण, सो लेट्स मी कॉपी दिस प्रोग्राम, सेम प्रोग्राम कॉपी करतो. तो एक एक्झाम्पल घेऊ, बाकीचे जे कस्टम एक्सेप्शन किंवा रेंज वगैरे कसे करायचे ते नंतर बघू. मल्टिपल एक्सेप्शन. ठीक आहे, तर त्याच्यात सीन असा आहे, ते म्हणतो काय मल्टिपल एक्सेप्शन, आपल्याला आतापर्यंत कॉन्सेप्ट एकच लक्षात आलेली की आपण एकच ट्राय कॅच लिहू शकतो, हेच डोक्यात आहे ना. तसं नाहीये, तुम्ही जर ट्राय कॅच आहे ती मल्टिपल लिहू शकतो. ओके, म्हणजे कुठल्याही लेवलचा एक्सेप्शन जर आला तर इथे तुम्ही काय करणार आहे, ट्राय करणार आहे, एंटर देणार आहे. सगळं टॅब टॅब करावं लागेल तुम्हाला. हा पण टॅब आहे, हा पण टॅब, हा पण टॅब आहे, पण टॅब, टॅब टॅब टॅब. ठीक आहे, इवन द दिसल्स. मल्टिपल एक्सेप्शनचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण काय बघितलं, एक्सेप्ट, ई एक्स सीई पी टी एक्सेप्ट, सीई पी टी एक्सेप्ट. एक आपण काय केलं होतं, डायरेक्ट एक्सेप्शन लिहून टाकलं होतं, म्हणजे कुठला एरर आला तर हँडल होईल. पण इथे तुम्ही स्पेसिफाय करू शकता. आता पहिला कुठला एरर येऊ शकतो, टाइप एरर ऍज ई, पी आर आय एन टी प्रिंट, पी आर आय एन टी प्रिंट करा. आलं तर टाइप एरर आला तर टाइप एरर हँडल करा. इवन परत काय करणार तुम्ही, ई एक्स सीई पी टी एक्सेप्ट, कुठला एरर येऊ शकतो दुसरा, झिरो डिव्हिजन बाय एरर, ऍज जे पण म्हणू शकतो तुम्ही, झेड म्हणा, काही फरक पडत नाही. प्रिंट झेड. अजून एक कुठला आहे, इंडेक्स, ई एक्स सीई पी टी, मल्टिपल एक्सेप्शन, 5 पार्ट, इंडेक्स, इंडेक्स सॉरी, आय एन डी एक्स, इंडेक्स as I, print, print print I. हा झाला मल्टिपल एक्सेप्शन. ठीक आहे, म्हणजे अलाउड आहे, कुठलाही एरर आला. पण याच्यात होतं काय, जो आधी येईल ना तोच हँडल होतो. आता तुम्ही हा जर रन केला, तुम्हाला सगळ्यात अगोदर एरर कोणता भेटणार आहे, सगळे रन झाले नाही, आधीचे प्रोग्राम्स, नो एरर. नाही नाही, हा हँडल झाला ना, तो कुठला एरर हँडल झाला, झिरो डिव्हिजन एरर. तरी म्हणलं एरर काय म्हणतो, कारण आपण सगळ्याच एरर हँडल केले तिन्ही टाईपचे. आता मी काय करतो, इथे ना एरर देत नाही, पण पुढचा एरर आहेच रेडी ना. कुठले एरर आला तर अनसपोर्टेड ऑपरेंडचे पण नेम टाइप्स एरर आहे, तो पण हँडल झाला. आता तो पण मी ना काढतो. त्याच्यानंतर एरर कुठला उरतो आता, इंडेक्स, इंडेक्स आउट ऑफ रेंज. ठीक आहे, म्हणजे याचा फायदा पण आहे. आणि याच्या पलीकडे आपण अजून काय करू शकतो, सगळ्यात शेवटी एक्सेप्शन देऊन टाका. याच्या पलीकडे कुठलाही एरर नाही आला तर ऍटलीस्ट एक्सेप्शन तर येऊनच आहे. ठीक आहे, हा पार्ट आहे तुमचा मल्टी कॅच, मल्टी एक्सेप्टचा. हा एक प्रकार झाला. असंही करू शकतात, किंवा दुसरा वे काय माहिती, मल्टिपल ट्राय कॅच. म्हणजे हा एक ट्राय कॅच मध्ये लिहा, दुसरा एक ट्राय कॅच मध्ये लिहा, म्हणजे 3 ट्राय कॅच लिहू शकतो. ठीक आहे, आणि हे माझं प्रोग्राम जर बघितलं तुम्ही, मी कितीतरी 40 का 60 एक्सेप्शन हँडल केले. त्याचा फायदा हे होतो, आमचे याचा फायदा ना आम्ही कसं करून घेतो सांगतो की रिअल टाइम मध्ये. बेसिकली होतं काय, आमचे प्रोग्राम हजारो लाईनचे, आणि 1000 लाईन मध्ये जर एरर आला
तर आम्हाला ऑप्शन काय आहे, लाईन नंबर 1 पासून लाईन नंबर 1000 पर्यंत चेक करणे. एवढ्या वेळ तर आम्हालाही नाही ना, क्लायंट थांबणार आहे. मग मी काय करतो, या पूर्ण प्रोग्रामला ना ट्राय कॅचमध्ये टाकतो 500-500 मध्ये. ठीक आहे. आणि तिथे लाईन नंबर पण प्रिंट करतो. लाईन नंबर विथिन 500 and अबोव्ह 500. एरर या दोघांमध्ये एका ठिकाणी येणार. मग आमचे डायरेक्ट 500 लाईन वाचून गेले. परत याला आपण डिव्हाईड करतो आम्ही 250-250 मध्ये. मग परत 125-125 म्हणजे एक्झॅक्टली तिथपर्यंत आम्ही पोहोचून जातो. म्हणजे तो 3-2 तास लागणार आहे, तो 10 मिनिटात तुमचा सॉल्व्ह. ठीक आहे. आणि कळून जातं, की हां, इथे हा एरर आहे. पण असे तुम्ही जर थरोली करायला गेले तर खूप अवघड आहे. त्यावेळी हा ट्राय कॅच ब्लॉक खूप हेल्पफुल होऊन जातं. त्याचं खूप वेळाने आपल्याला करता येतं. इव्हन दो हे तर मेन यूज आहेच, की एक छोटासा एरर आल्यामुळे पुढचं सगळं थांबून नाही राहायचं. जसं की तुम्ही Amazonमध्ये जातात, तुमच्या ऑनलाईन पेमेंटला इश्यू येतोय. पण तुमचं सी आहे, कार्ड पेमेंट आहे, यू बंद झालं की तुमचं Amazon पूर्ण साईट बंद पडते. नाही पडत. तसा तो टाइप्स. नाहीतर एक एरर आला की अख्खं प्रॉडक्ट पण डिस्प्ले होत नाही, व्ह्यू पण करू शकत नाही, असा पार्ट होऊ शकतो. दॅट इज एक्सेप्शनमुळे त्या गोष्टी तुमचे वाचून जातात. फक्त आता इंटरेस्टिंगली एक गोष्ट बघायची की त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये असं काय विचारलेलं आहे एक्सेप्शन बद्दल. आता मे बी ऑप्शनल येते. त्याच्यावर स्पेशल क्वेश्चन विचारण्यासारखं नाहीये, पण चेक करून बघू आपण विचारलंय का? EXEPTIOI एक्सेप्शन्स EXCEP एक्सेप्शन्स. ओके, जावाचं येतं हे बघा, इथे पण आहे. नंबर इज 0 आहे. डिफाईन्ड एक्सेप्शन. ठीक आहे. जावाच विचारलेलं आहे. पायथनचा प्रोग्राम आहे का बघा फक्त. हा पण जावाचाच आहे. ठीक आहे. हां, ठीक आहे. एक पायथनचं विचारलेलं आहे. Write a Python program to input a positive display and the correct message or incorrect input with the help of exception handling. ठीक आहे. हे युजर डिफाइंड एक्सेप्शन. युजरकडून एक नंबर घ्यायचा, ग्रेटर दॅन 0 असेल तर एक्सेप्शन थ्रो करायचं. नाहीतर एक्सेप्ट करायचं. ते करू आपण उद्या एक्सेप्शन हँडलिंगचं. त्याच्यानंतर पायथनचंच आहे. ठीक आहे. आता हे क्लास आणि ऑब्जेक्ट यूज करून करायचं. म्हणजे एक डेट, मंथ, इयर घ्यायचंय, फंक्शन ऍक्सेप्ट करायचंय. युजर कडून डेट करायची फ्रॉम युजर अँड थ्रो डिफाइंड एरर इनव्हॅलिड डेट एक्सेप्शन. म्हणजे ते फॉर्मॅट डिफाईन करून घ्यायचा, वेगळा फॉर्मॅट असेल तर तो एरर आलाय प्रॅक्टिकल सीट मध्ये. आणि तो 25 मार्काचा मेन म्हणजे. ठीक आहे. 2 प्रोग्राम आहे. आपण ठीक आहे. 2 विचारलेले रिस्पॉन्स सॉल्व्ह. ठीक आहे. चालेल. पुढचं आपण कस्टम एक्सेप्शन